पालघर मतमोजणी सुरू आहे। तर यामध्ये आता 11वी फेरी ही पूर्ण झाली असून डॉक्टर हेमंत विष्णू सावरा जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत ते 1 लाखाच्या लीडिंगने पुढे चाललेले आहेत। आतापर्यंत त्यांना 3,44,000 इतकी मतं पडलेली आहेत। तर भारती कांबडी ह्या दुसऱ्या नंबरवर आहेत। महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांना 2,40,000 इतकी मतं या आकड्याच्या आसपासची मतं पडलेली आहेत। तर त्यांची देखील मतमोजणी अद्यापही सुरू आहे। आतापर्यंत त्यांची मतमोजणी जी आहे ती 2.5 लाखापर्यंत गेलेली आहे। तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील हे अखेरच्या क्रमांकावर आहेत, 3ऱ्या क्रमांकावर आहेत। तर त्यांना 1.5 लाख इतकी मतं पडलेली आहेत। त्यांची मतमोजणी देखील सुरू आहे। 11वी फेरी पूर्ण झाली असून 1 लाखाच्या लीडिंगनी हेमंत विष्णू सावरा हे आता पुढे आहेत। तसंच त्यांना 3.5 लाख मतं आतापर्यंत पडलेली आहेत। त्यांची मतमोजणी सुरू आहे। तर भारतीय जनता पार्टी पक्षाचा झेंडा पालघरवर रोवताना दिसून येत आहे। भारतीय जनता पार्टीचा जो विजय आहे तो कुठेतरी आता पालघरमध्ये होताना दिसून येत आहे। तर भारती कांबडी या दुसऱ्या नंबरवर असून 3ऱ्या नंबरवर राजेश पाटील आहेत। सर्वात अखेरीस भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला होता। त्यानंतर देखील आता लीडिंगमध्ये हेमंत विष्णू सावरा आहेत। पालघरमध्ये चित्र बदलल्याचं पाहायला मिळत आहे। तर बहुजन विकास आघाडी ज्यांचा पालघर हा बालेकिल्ला आहे, आतापर्यंत वर्चस्व असणारा पक्ष हा देखील आता 3ऱ्या क्रमांकावर चाललेला आहे।